रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर कधीच जात नाही. प्रचंड ऊर्जा असणारा हा प्रभाग आहे. प्रचंड संघर्ष केलेला हा प्रभाग आहे. ही भूमी जी आहे प्रत्येक वेळेला लढलेली भूमी आहे. ज्या वेळेस सगळं संपलं होतं, देशातला सगळ्यांनी आपले सगळे अवजार खाली टाकले होते, सगळे हत्यार खाली टाकले होते, तेव्हा या भूमीनं आम्ही पाहतो या देशासाठी शस्त्र हाती घेतलेले आहे. एवढं ते महत्वाचं आहे. आणि अशा भूमीमध्ये इथून आम्ही प्रेरणा घेऊन जातोय आणि म्हणून शेवट आम्ही इथे ठेवलाय. मी गडचिरोलीपासून सुरुवात केली. गोंदिया, भंडारा नेमका तोही धान उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे. आणि हा सुद्धा धान, आंबा, नारळ, मच्छी महाराष्ट्र यांचा सगळ्यांचा भाग आहे. तो जंगलात आहे. जंगलापासून सुरुवात झाली आणि समुद्राच्या पाण्यावर ते थांबली. अशी एक आमची यात्रा. खरं तर माझ्या दिव्यांग बांधवांसाठी मला बरेच मेसेज आमचे पुष्कळी साहेब काका सांगत होते, तर काही मेसेज त्यांना येत होते. मला पण काही मेसेज आले. हजारो रोज काही 100-150 मेसेज चालू होते. बच्चो 2500 भेटला, तुम्ही उपोषणाला बसला आणि आम्हाला 1000 रुपये वाढले. केवढा आनंद होतोय. पहिला मेसेज आला तेव्हा डोळ्यातून पाणी आलं. का एका इकडे फक्त 1000 रुपये वाढले तर किती कृतज्ञता आहे. ज्याला खरोखरच तहान लागली आहे त्याला जर आपण पाण्याचं एक थेंब जरी पाजलं तर विचार किती तो आनंदी होतो, किती आशीर्वाद देतं. तसं माझ्या दिव्यांगाने महाराष्ट्रात आशीर्वाद दिलेला आहे. जिथं गरज आहे तिथे जाण्याची क्षमता आता संपली आहे नेत्यांमध्ये. काही राहिलेच नाही. नको तिथं जाण्याची स्पर्धा लागलेली आहे. लग्नात नाही गेला तर लग्न काही राहत नाही, पण तिथं पहिले जाणार आमदार खासदार. एखादी मिरवणूक असेल तिथे जाणार, पण ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचा एक तरी देशामध्ये एखादा आमदार खासदार दाखवा का त्याचं घर स्वतःच्या निधीतून उभं केलं म्हणून. आम्ही मंदिरं बांधायला पैसे देतो, मस्जिदी उभे करायला पैसे देतोय, पुतळे उभे करायला पैसे देतोय, पण त्या मस्जिद आणि मंदिराच्या मधात माझ्या दिव्यांगाचं घर पडलं असेल तर ती बांधण्याची अक्कल तुम्हाला येणार कधी ते विचारलं. आमच्या सगळ्या संतांनी हे सगळं सांगितलं होतं. गाडगे बाबा असेल, तुकाराम महाराज असेल, गुरुजी महाराज असेल, या सगळ्यांनी याच्यातच खऱ्या अर्थानं देव पाहिलेला होता. आणि हे काम करणं अधिक महत्वाचं आहे. खरं तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जातीपाती धर्मात अटकून ठेवलेला आहे आणि फार व्यवस्थित अटकवला. ते निघत नाही. मी किती काही सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला किती काही पटवून सांगितलं, जरी तुम्ही दुःखी असले, जरी वेदना असेल, तरी तुम्हाला जात आणि धर्म हा मेल्यावरही जात नाही. बरं, जात अशी आहे का ते मेल्यावर सुद्धा आपल्या मागे चिटकली असतं. धर्म असंच आहे. धर्म म्हणजे नेमका काय, तर एकाचा भगवा झेंडा, दुसऱ्याचा हिरवा झेंडा, झाला धर्म, संपला. धर्म इथं येऊन थांबता आणि इथंच संपतोय. खरा धर्म हा आहे जो आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितला, जे का रचले गांधले त्यासी गुणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव त्यासी जाणावा. हा धर्म खरा आहे. तो विसरला आणि रंगाचा, झेंड्याचा रंगाचा धर्म तुमच्या आमच्या काळजात घातलाय. कारण मनगडात जोर ज्याच्या नसतं ना ते धर्म आणि जात घेऊन चालतं, आणि ज्याच्या मनगडात जोर असतं ना ते हक्काची लढाई लढत असतं. कारण ती लढाई फार महत्त्वाची आणि त्या हक्काची लढाई या देशाने हद्दपार झालेली आहे. जगाच्या व्यासपीठावर आज आम्ही पाहिलं का जगाच्या व्यासपीठावर बोलतो, मी भारत नाही बोलत. जगाच्या व्यासपीठावर ही लढाई अशीच चालू आहे. प्रत्येक देश कुठे ना कुठे जातीपाती वर्णभेदामध्ये अटकून ठेवलेला आहे. आणि आम्ही सगळ्या गरिबांनी गावागावात असेच भांडलो पाहिजे. कधी जातीच्या नावानं भांडलो पाहिजे, कधी मिरवणूक घेऊन भांडलो पाहिजे, कधी मस्जिदीची साठी भांडलो पाहिजे, कधी मंदिरासाठी भांडलो पाहिजे. कारण तुम्ही भांडत राहिले म्हणजे सरकारसोबत कोणी भांडण करत नाही. सरळ अर्थ आहे. म्हणजे आम्हाला समजायला किती वेळ लागणार आहे, आयुष्य जाईल. गावागावात भांडणं सुरू झाले तर सरकारने भांडायला उठतच कोण.
आणि हा व्यवस्थित प्लॅनिंग आहे. हे सगळे पक्ष आम्ही पाहतोय, हे सगळं राजकारण तुम्ही पाहतोय. गरीब म्हणजे ते गावातलं बोकड कापायचं असतं ना, तसं आणून ठेवलेलं शेतकरी शेतमजूर. दिव्यांग तर दुरून दुरून दुर्बीण पाहत होते वही लोक, जवळून पाहायची सोडा. मी 2004 मध्ये आमदार झालोय. मी तुझ्या रेकॉर्ड तपासलं त्या विधानसभेचं, आणि कोणतरी त्या दिव्यांगासाठी बोलला असेल त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत, सापडलंच नाही. कोणी बोलायलाच तयार नाही. आणि मी बोलत होते, आंदोलन करत होतो, तर एक आमदार कशासाठी मारतो यांच्यासाठी? आहेच किती गावात 4-5 लोक, नाही ग्रामपंचायत सदस्य निवडून येत, आणि याच्यासाठी बस महाराष्ट्रावर फिरत बसलाय. अंगावर 200 गुन्हे दाखल करून घेतलाय. काय मूर्ख आहे का म्हणा बच्चू कडू? म्हटलं हा मी मूर्ख आहो, आणि तुझ्यापेक्षा जास्त मूर्ख असं, पण तू ज्याच्यासाठी मूर्ख आहे ना बच्चू कडू, त्याच्यासाठी मूर्ख नाही आहे. सगळ्या गोष्टी राजकारणासाठी नाही तर आशीर्वादासाठी करावं लागतं. आशीर्वाद घेता आला पाहिजे. ते मंदिरात नाही भेटत, ते मस्जिदीत नाही भेटत. किती टाइम नमाज पडा कहीं मिळता नाही. पैगंबरने एक कहा था, मराठीत सांगतोय. पैगंबरने काय सांगितलं? का बाजूचा माणूस जर उपाशी असेल आणि तुम्ही 10 नमाज पडत असाल तर तुमचा नमाज अदा होत नाही. ते तुकारामाने सांगितलं, ते पैगंबरांनी सांगितलं. बसलोय भाडे. आम्ही जे लढाई लढतोय ते सामान्य माणसाची लढतोय, गरीब माणसाची लढतोय. कोणत्या जातीपाती धर्माची लढाई नाही लढत. ते सोपे आहे. मी जर जातीची लढाई लढलो असतोय तर माझे 15 आमदार राहिले असते, बच्चू कडू कदाचित मंत्री राहिला असता. पण जातीच्या लढाई आम्ही बसलोय, शेतकऱ्याची लढाई लढत, आम्ही बसलोय त्या अपंगाची दिव्यांगाची लढाई लढत. तर ऐको, मी जर जातीची लढाई घेऊन आलो असतो तर रत्नागिरी हाऊसफुल झाली असती. धर्माच्या लढाईमध्ये हाऊसफुल होतं माणूस, त्याच्या लढाईत नाही होत. त्यांना लढलंच समजत नाही. त्यांना त्यांच्या प्रश्नापासून व्यवस्थित दूर केलेलं आहे. काय देशाची मूर्खता आहे. तेवढी मोठी गंभीर गोष्ट का 75व्या वर्षापासून ते केंद्र सरकार फक्त 200 रुपये महिना देतात दिव्यांगाला. 200 हे तर आम्ही भांडत आलोय. मागे ते राम मोघे का मेघे होते कोणतरी, ते सामाजिक न्याय मंत्री होते, आणि आम्ही त्यांच्या बंगल्यात घुसलोय. 5-6 दिव्यांग मंत्री मागच्या दारातून पळाला, दिसलाच नाही आम्हाला. आम्ही 2 दिवस घर ताब्यात घेतलंय. मला पृथ्वीराज चव्हाणचा फोन आला, आणि तुम्ही घर सोडा. म्हणजे बिलकुल सोडत नाही. मंत्र्याचं घर आहे ते, त्याच्या बापाचं नाही, आमचं आहे. आम्ही टॅक्स भरला म्हणून तिकडे मंत्र्याच्या घरात राहतो तिकडे. म्हणजे तुमचं घर पृथ्वीराजची बाजूनच आहे. इथं सोडायला म्हणणार तर मी तुमच्या घरात दुसऱ्याशिवाय राहणार. ते तेव्हा आणि त्याने तेव्हा लगेच दिल्लीचा दौरा रद्द केला, बैठक घेतली, 5 शासन निर्णय काढले दिव्यांगाचे. निवड सभागृहात बोललो नाही तर अंगावर गुन्हे दाखल करून दिले. ते सिंधुदुर्गचे आता आले होते, ते शिव आम्हाला येऊ देत नव्हते. आणि लात मारली, फाटकाले अंदर घुसलो, आणि टेबल गिबल घेऊन आपटला. ते आहे तिथे तेव्हा मला वाटतं त्याला 10 वर्ष झाले असेल. आणि राणे सुद्धा आपल्याला नाही. कुठला राणे, कुठून आणला राणे, कोण ओळखतं त्या राणेला, काय समजलं आम्हाला? अरे ते सगळे आम्ही पाहिजे सत्तेसाठी, पैशासाठी लढतोय. आम्ही बच्चू कडू आशीर्वादासाठी लढतो. त्यामुळे आम्हाला कोणी भेटून द्या, नहीं सकता है। और उसकी औलाद भी नहीं है। 350 गुन्हे दाखल आहे, 350. या एका महिन्यामध्ये 50 गुन्हे दाखल करून लढतोय, हे यात्रा काढतोय. 50 गुन्हे, 4 गुन्ह्यामध्ये 4 वर्षाची सजा पहिलेच झाली. पुढच्या 65 नंतर मला जेलातच राहावं लागेल तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या. आम्ही कधी त्याचा विचारच केला नाही. या सगळ्या याच्यासाठी लढतोय. आम्ही दिल्लीला गेलो, ऐकतच नव्हते. तो मंत्री यायला तयारच नव्हता. 10,000 दिव्यांग आम्ही दिल्लीला घेऊन गेलोय, यायलाच नाही कोणी. आणि सरळ घुसलो महाराष्ट्र सदन मध्ये. पूरा महाराष्ट्र सदन खाली. 2 मंत्री आले पाया लागत, काय कैसे कैसे तुम आए निकली तर वैसे, और यहाँ नहीं आते तो तुम्हारे घर में आ जाते. ये लढाई सातत्यानं लढत लढत 182 शासन काय अवस्था होती. 600 रुपये महिना, 400, 700 अशी वाढत होते. 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये. लाजा वाटते का साधं? 200 रुपये. आम्ही संघटना सुरू केलं, काम सुरू केलंय.
600चे 1000 केले, 1000चे 1500 केले. आता 6000 मागितले होते देवा भाऊले. म्हटलं नाव देवा आहे तो पावणार देवासारखा. देवा भाऊ 2500 1000 थांबले. आम्ही थांबत नाही, तुम्ही थांबले. आम्ही 6000 घेतल्याशिवाय थांबणार नाही. या देशामध्ये जर त्याला दोन पायने हातने डोळेने त्याला आंदोलन करावं लागतं तर साल्यानं तुम्ही सत्तेत राहायचा कशाला? तुमची लायकी आहे का? 5% निधीसाठी त्या साहेबाला फोन करावं लागतंय. पहिले 2 कलेक्टरला जोडलं आम्ही, आता आधी जोडावं लागेल एखाद्याला. मला थोडा तो दरारा संपलेला आहे वाटतं. या रत्नागिरीच्या आम्ही त्याला सांगितलं शिवला ते कोणी असेल ते महिला कोणतरी आहे, मॅडम आहे, बोलणं बरोबर नाही आहे, कारण आम्ही जिजाऊचे लेकरं आहोत, मी महिलांना बोलत नाही. पण काजल ना बोलाले त्या काय चुकून बसणार आहे. या सगळ्यासाठी सातत्यानं लढतोय आपण. वास्तविक जर आम्ही पाहतोय कुठल्याही राज्य असो, मला काही त्या पक्षापेक्षाचं काही पडलेलं नाही. आम्ही नेहमी सांगतोय का या पक्षापेक्षावर निष्ठा ठेवायची नाही. कुठलाही पक्ष असतो बिलकुल नेत्यावर निष्ठा ठेवू नका. हे सगळे मनमाड असतात, हे तुमचे कधीच नसतं. एकदा सत्ता आली का ते तुमचा ते भावाले भाऊ म्हणत मी सांगतोय. सत्ता अशी गोष्ट आहे का ते माणसाला भावाला भाऊ ओळखत नाही. तुम्ही पाहिलं नाही का आता पालकमंत्री आहे त्यांनी काय करायला पाहिजे का नाही? नाव उदय कधीतरी उद्या ना त्याचा उदय. हे जे व्यवस्था आहे मी नेहमी सांगत असतोय. आता हे आंबा उत्पादक शेतकरी एवढा गोळा आंबा, हे माणसं सुखी असतात. हे माझ्यापेक्षा कडू आहे. मला असं वाटतं बघा काजूवाला आम्ही जेव्हा लहानपणी काजू खायचे बापरे जे काजू उत्पादन असेल ते किती श्रीमंत असेल. आणि इकडे आलो ते म्हणतात काजूलाच पिढा लागलाय. केवढं प्रॉब्लेम आहे. इकडे आंबा तुमचा अमेरिकेवाल्यानं वापस केला त्यानंतर आता 2017-18 तो अमेरिकेवाला काय म्हणतो माहिती आहे? त्या आंब्यात एकच पिढा होता आणि म्हणून त्याला एक्सपोर्ट तिकडे नाकारलं तुमचे आंबे कोकणातले. आणि तो सारा अमेरिकेवाला आमच्या इथे सफरचंद पाठवतो 108 जंतू आहे त्याच्यात 108 तरी खातो आम्ही. आमचे मोदीजी 56 इंचवाले सुटतंय. आमचा आंबा घेत नाही. सफरचंद कसं घेतं मराले तुमच्या बापाचं राज्य साल्यावर. आमचा आंबा घेतल्यानंतर आम्ही तुमचं सफरचंद घेणार नाही सांगून द्या ना. जमत नाही. दादागिरी फक्त तुमच्यावर सामान्य लोकांवर भाईवर बहिणो. आता भाई काय पण बहिणोय काय एकटे दोघ जण उभे फिरतात. सगळं वाटोळं करून टाकलंय. असं वाटत होतं मोदीजी आल्यानंतर काहीतरी बदल होईल, पण आता कापसावरचा आयात कर कमी केलाय. 11% आयात कर कमी केला. 25 लाख गाठी अमेरिकेतल्या भारतातून पडल्या. कापूस उत्पादक मेला. मी त्या गोंदियापासून फिरत आलो. एक थंडी व एक चांगला. केळा उत्पादक तसंच आहे. कांदा उत्पादक 2352 रुपये होते तुमचे कागज मध्ये. आता कांद्याचे भाव आहे 500 रुपये. काय झालंय तुमच्या आंब्याच्या पेटीला आणि काजवाच्या पेटीला तुमच्या मच्छीमाराचा फक्त व्यापाराचा हात लागू दे दुप्पट होते. जेपर्यंत तुमचा हात असते तेव्हा ते स्वस्त असते आणि तुमचा व्यापाराचा हात लागला तर ते महाग झालं. कसं बामणाच्या शिवाय पूजा होत नाही तसं व्यापाराशिवाय खाले भेटत नाही अशी अवस्था. पिकवतो आम्ही पण त्याचा हात लागल्याशिवाय ठेवत नाही. ही जी अवस्था आहे वाईट आहे. हे तोडावं लागेल. आल्या आल्या सांगितलं यांना का हे सगळे आमचे जे मच्छीमार असेल, काजू उत्पादक असेल, नारळ उत्पादक असेल, धान उत्पादक असणार, तुमचे आंबा उत्पादक, आपण आता निवडणुका हे थोडस होऊ द्या तुमच्याकडनं यांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्या त्या नगरपालिका. कारण आजकाल सगळे गावागावात सगळे जण पक्षाचे एवढे पक्के असतं राव हे त्यांची डोक्यात अशी कल्पना असतं का पाप मेला तर चालते नेता मेला पाहिजे. आमच्या
आमची मानसिकता गावात गावात काय झाली का बाप मराठी मानसिकता आहे. बाप मेला तरी चालेल पण नेता मेला नाही पाहिजे एवढी निष्ठा होणार. आणि मी नेहमी सांगतोय का बच्चू कडूवर निष्ठा ठेवू नका. निष्ठा ठेवायची असेल तर आपल्या माय बापावर ठेवा, त्याच्यानंतर आमच्या मातृभूमीवर ठेवा. दुसऱ्यावर निष्ठा ठेवायची गरजच नाही. काही गरज नाही. हे आमचे जे काही आमचे कष्ट करून आम्हाला ज्यांनी शिकवलं ज्या मायबापानं त्याच्यासाठी गेलो पाहिजे हो. आज आंबा पडतोय, आंबा उत्पादक शेतकरी घाटत आहे. मच्छीमारवाल्यांनी जर सांगितलं तर एक यादीच वाचली. मला वाटलं एवढ्या समस्या तर आमच्या नाही. मुंबईतून जवळ अर्धे कोकणग्रस्त मुंबईचे, ते मुंबईतून वापस जरी आले ना, हे सगळे कोकणातून जे मुंबईत गेले ना, हे एकदा वापस द्या. हे एवढंच आंदोलन करा. फक्त कोकणवाल्यांनी आपापल्या घरी कोकणात येऊन महिनाभर थांबायचं. मी सांगतोय सगळे तारावर आल्याशिवाय राहणार नाही. सगळे तारावर. तुमच्या शिवाय मुंबई हलू शकत नाही. मुंबई का राज तुम पर नहीं होगा, तुम्हारा राज मुंबई वालों पर होना चाहिए. उलटा है. आम्हाला इथे सगळं आज आपण पाहतोय. मी त्या आमदार निवास मध्ये राहतो तर कोकणीच लोक आहे हो. ते रिटमॅन कोकणी, तो याटवाला कोकणी, सगळे कोकणी लोक आहे. म्हणजे बरं झालं कोकण गरीब आहे. तुमच्याजवळ पैसा असता तर मुंबई वाले भाडेकाचारी माणसे सापडले नसते. यांच्या बाया सगळ्या आळगाई प्रकार मोठ्या माठ्या झालेल्या, कुत्रे पोचणं, हे करणं ते करणं. त्यांना ते भाडे घासता येत नाही, भाडे धुता कपडे धुता येत नाही. आणि तुमची गरिबी राहिली नसती तर ते नशिबी आले नसते. खेडे गरीब झाले पाहिजे. जेवढं गाव गरीब राहील तेवढ्या कंपनीवाल्याला स्वस्त दरात मजूर भेटत. कामगार भेटत. सूत्र आहे, सरळ सूत्र आहे. तुम्ही जेवढी गरिबी राहा तेवढा आम्ही पाहिजे रोजगार शहरामध्ये उपलब्ध होणार आहे. मग आमचा माणूस तिकडे कंपनीत आणि बाई आमची भाडे घासाले. सरळ सूत्र आहे. जाणीवपूर्वक गरीब ठेवलं जातं. हा जो रस्ता रत्नागिरी गोवा मुंबई हा का बरं एवढा बेकार आहे? सगळे सरकार पाहिले या रस्त्याला. सगळे सरकार, एकही सरकार सोडलं नाही. कधी आलं ना, मी 10 वर्ष अगोदर आलो रस्ता असाच बदलतच नाही. एवढे मेले तरी बदलत नाही. आम्ही विचार करतो या रस्ता का बरं असा बदलत नाही? कारण या सगळ्या नाराजींना आता सगळ्यात रस्ता बेकार, जमिनी स्वस्त आहे. सगळ्या जमिनी घेणं सुरू केलेल्या आहे. जेवढे रस्ते बेकार राहील तेवढे तुम्ही त्या जमिनीचे खत तेवढे डाऊन होते. ते सूत्रच आहे. सरळ सरळ सूत्र आहे. आणि ह्या 10-15 वर्षात जेवढा हात मारायचा तेवढा माणूस करायचा. तुमच्या जमिनी स्वस्त भाव घेतल्या. माझ्याकडे तर मी सांगतोय त्या धारणीमध्ये चिखलदऱ्यामध्ये त्या भागात रस्ते एवढे बेकार होते. जसे सगळ्या व्यापाऱ्यांना रस्ते चौकटीकडूनच करून सगळ्या जमिनीचे भाव वाढले. टप्प्याटप्प्यावर मारतो तुम्हाला सत्य वाढ. टप्प्याटप्प्यावर मार. जमिनी विकू नका. हे किमान 5-10 वर्ष जमिनीला हातच लावू नका सांगतो. हे पुन्हा ते दिवस येणारच आपले. तुम्ही जमीन सोडल्या पाहिजे म्हणून सगळ्या इकडे आम्ही पाहिजे मारामारी आहे. 6.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे. कुठे त्याचा उद्रेक आहे? काहीच नाही. या सगळ्या जमीन सोडावं, तुम्ही चाकरी करावी तिकडे, हे सगळं त्याच्यासाठी प्रयोग आहे. लक्षात घ्या. ते सगळं षडयंत्र आहे. जागतिक वर्ल्ड बँक काय म्हणतोय? त्यांची जबरदस्ती आहे का 40% जनता, खेड्यातली 40 करोड जनता ही शहरात गेली पाहिजे. म्हणजे आज जे आपण पाहिजे का हे सगळं बॅलन्स अनबॅलन्स करायचं आहे. म्हणजे 2% लोकांवर 98% लोक उचलून 2% जमिनीवर घेऊन जायचं. आणि तिथे सगळ्या त्या कंपनीवाल्यांच्या व्यवस्था तयार करून घ्यायची. वर्ल्ड बँक बर्डन करतं. नेहमी सांगते भारत सरकारला का ऐसा तुम्ही हो रहा. कोरोनामध्ये सगळे वापस गेले. अधिक लोक वापस खेड्यात गेले. आणि खेड्यातलं जीवन इतकं वाईट करणं सुरू केलेलं आहे. त्याच्यासाठी एकत्र लढावे. मी पहिलेच म्हणतोय, मी जाती भेदाच्या धर्माची लढाई लढायला आलो, मी पैशाची लढाई लढायला आलो. ते जिंकले आम्ही. 1000-2,500 केले ना दिव्यांगाचे. हे पैशाची लढाई जिंकलो आम्ही. पैसा आता का असे और जाता का है उस पर ख्याल रखो.
जास्त इतिहासात शिराची गरज नाही आहे. अर्थशास्त्रामध्ये शिरा. अर्थशास्त्र काय म्हणतं? आमच्या बजेटमध्ये आमचा हिस्सा किती आहे ते बघा. त्या बजेटमध्ये आमचा हिस्सा जर नसत आम्ही काढायला लावलं नाही का? जे सरकार 1 रुपया वाढवायला तयार होतंय त्या दिव्यांगांसाठी आम्ही 1000 रुपये वाढवायला लावले आणि थांबणार नाही. 182 शासन निर्णय आपण काढले. आता अंत्योदय योजना असेल, घरकुल योजना असेल, दिव्यांगाचं आरक्षण असेल, राजकीय आरक्षण असेल, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला भांडायचं आहे. आणि शेतकऱ्याची कर्जमाफी आमचे देवाभवनाचे सातारा कोरा 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 3 नाव म्हटलं. कोरा कोरा एक नाव कर 3दा कोरा म्हटलंय. मग आंबा उत्पादक शेतकरी नाही. आता तर तुम्ही मच्छीमारवाले पण कृषीमध्ये आले. तो कृषी शेतकऱ्याचा धंदा पहिलेच घाट्यात, त्याला आधी घाट्यात घेऊन आले. अरे ते कृषीला दर्जा द्यावा लागेल. कृषीचा दर्जा देऊन नाही हो. कृषी क्षेत्राला दर्जा कुठे आहे? दर्जाच नाही. तुम्ही याच्या अगोदर हे आंबा उत्पादक शेतकरी रडत आहे. तुम्ही जे रडत आहे तिथंच येऊन बसले. हे सुखी आहे का? तर नाही. काही धोरण नाहीये. सगळं गरीब करण्याचं व्यवस्थित षडयंत्र चालू आहे. आणि ते कोणता तुमचा तो जिंदाल वाल्याला ते इकडे गॅस काय म्हणतो तो ते जागेत तो निर्माण करतोय, स्टोर करणार आहे. मी सांगतोय त्यांना स्टोर करायसाठी जर एक कुदई जरी मारली ना तर आम्ही जिंदालच्या प्रकल्पावर कुदई मारून चालायला सोडणारच नाही. कायदा काय आहे? खाजगी कंपनी वाल्यांना जर जमीन शेतकऱ्याची घ्यायची असेल तर 2013चा अधिनियम आहे. तो काय सांगतं? 80% संमती असल्याशिवाय कुठलाही खासगी प्रकल्प उभा करता येत नाही. 80% शेतकरी जबरदस्ती केली तर IPC 442, 441, 445, 447 गुन्हा दाखल होतं. घाबरायचं नाही कंपनीवाल्या. बिलकुल घाबरा. यांना जमिनी द्यायच्याच नाही. काय गरज नाही. द्यायच्या असेल तर 18 जितना कमाएंगे उसका 25% हमको मिलना चाहिए. अगर नहीं मिलता है तो हम देने वाले नहीं है. आणि काही घबरायची गरज नाही आहे. एकदा तुम्ही जागे झाले संख्या गिनत्या सोडावं. छत्रपतीने 7 लोक घेऊन स्वराज्याची सुरुवात केली होती. 7 लोक. जेव्हा तोरणा हाती घेतलाय ना तेव्हा तोरणा हाती घेताना सातत्यानं आज घेऊ उद्या घेऊ सातत्यानं स्वप्न पडायला लागली होती. आणि जाऊन महासाहेब मुद्दाम सांगत ते सुरुवात करायला लढायची. जेव्हा तोरणा हाती घेतलाय तेव्हा आदिलशाहीचं सैन्य 100-150 मीटरवर 50,000चं बसलं होतं. तिथून निजामशाही दौलताबादला होती, मोगलशाही होती, कुतुबशाही होती, चौफेरशाह्या होत्या. आणि 7-8 लोक छत्रपती शिवाजी महाराज सवंगडे 7 लोक 6 तरुण मुलं तोरणा हाती घ्यायला लागते. त्या तोरणावर 250 सैन्य होतं पोचपाट्याचे. 7 लोक. काय धाडस आहे हो? एवढं धाडस आले कुठून? दादोजी कोंडवनाचे. अरे ते तोरणा घेताना आपल्याला लपायला कुठे जागा आहे? उद्या नाही आला ताब्यात आणि ते सैन्य धावून आलं तर चीरफाड होईल. शिल्लक राहणार नाही कोणी. जिजाबा काय म्हणते? नको राहू दे शिल्लक, पण स्वराज्याची सुरुवात झाली पाहिजे. सुरुवात करायची आहे सामान्य माणसाच्या लढाईची. जातीपाती धर्माचं राजकारण तुम्ही करत बसा सारे हो. आम्ही हक्काची लढाई लढणार आहोत. हक्काचं आंदोलन सुरू करणार आहोत. ते माझ्या वेदनेचं आहे, ते कष्टाचं आहे, ते दुःखाचं आहे. त्या दुःखाची लढाई आम्ही खऱ्या अर्थानं मोठी करणार आहोत. महाराष्ट्रभर आम्ही पायाखाली घालतोय. मला माहित आहे त्यातून मला काही राजकारण साध्य होणार नाही. ते शरद जोशीच झालं नाही तर माझं काय होणार आहे? ज्या शरद जोशींनी आम्ही सांगतोय इंग्लंडची नोकरी सोडून 2.5 लाखाची नोकरी सोडून ते इकडे आले. 2.5 लाखाच्या नोकरीवर त्यांनी सर्व पाणी सोडलंय. 30 वर्ष धावत होते महाराष्ट्र. 30 वर्ष. 30 वर्षानंतर काय हाती आलं? त्यांना गोळीबार झाला, एकदा रक्तमामण झाले. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र महाग धावत होते.   आणि घरी गोळा येत नाही म्हणून पत्नीला आत्महत्या केली. 30 वर्ष. 30 वर्षानंतर काय हाती आलं? त्यांना गोळीबार झाला, एकदा रक्तमामण झाले. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र महाग धावत होते. आणि घरी गोळा येत नाही म्हणून पत्नीला आत्महत्या केली.
वाटोळ झालं संसाराचं आणि उभे राहिले तर शेतकऱ्यांनाच मत मारले कारण जातीचा न्याय नाही. ही अवस्था आहे आमच्या भारताच्या लोकशाहीची. मला व्यवस्थित काम करणारा घडी पाहिजेच नाही कधी. मला आमच्या जातीचा पाहिजे, पक्षाचा पाहिजे, पैसेवाला पाहिजे. एक दिवसाचे पैसे ना मिटणार आहे आमची. आज हे कित्येक लोक बगल घरात राहतो. मी जातोय यांच्या गावात, काजळच्या गावात गेलोय, ते कोणत्या जयगडला गेलोय, जिथं कंपनी आहे तिथंच नाही ना. त्या कंपनी जयगडला अजूनही लाईन मिळत नाही. अर्धी लाईन येतं, अर्ध्या येतच नाही लाईन. पाणी सगळं दूषित झालं. एका कंपनीसाठी आपण विहिरीच्या विहिरी दूषित होत चाललेले. कंपनीवाला महत्वाचा झाला, तुमचं जगणं महत्वाचं नाही. हा सगळा झालेला बदल लक्षात घ्या. हा पैसा जाते कुठं? 3.5 लाख कोटीचं बजेट आहे, 7.5 लाख कोटीचं बजेट आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारचं 7.5 लाख कोटीचं बजेट आणि 7.5 लाख कोटीमध्ये दिव्यांगाला किती देतो? 1400 कोटी. 1400 कोटीमध्ये त्याच्यातला 1000 ते 1200 कोटी रुपये हे शिक्षक कर्मचाऱ्याला खर्च होतं. अपंगांसाठी तो प्रॉपर होतच नाही. त्याच्यासाठी सरकार समोर येत नाही. कायदा म्हणतो 5% खर्च झाला पाहिजे, 35,000 कोटी खर्च झाला पाहिजे आणि फक्त 1400 कोटी. हे लढे करावं लागेल. किती केलं आमच्या शेतकऱ्यासाठी बजेट? 9,000 कोटी. तेलंगणाने ठेवलंय 45,000 कोटी. तेलंगणाचं बजेट किती आहे? 3.5 लाख कोटी. अर्ध बजेट आहे. अर्ध्या बजेट मध्ये शेतकऱ्यासाठी 45,000 कोटी आहे. हे 7.5 लाख कोटीचं बजेट आहे आणि आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी 9,000 कोटी ठेवलेले आहे. लढणार कोण? या देशामध्ये जो काम करतो तो उपाशी मरतोय आणि जो बेमारीने जगतोय तो मला मारतो. लढे यांच्या विरोधात लढावं लागेल आम्हाला. म्हणतो कोण कोकण, कोण विदर्भ, कोण मराठवाडा, कोण ओबीसी, कोण मराठा, कोण हिंदू, कोण दलित, कोण मुसलमान. हा माझा शेतकरी, माझा दिव्यांग तो सगळ्यात जातीचा आहे, सगळ्यात धर्माचा आहे, सगळ्यात पार्टीचा आहे. त्याच्यानं जात पात धर्म नाही. आमचं जगणं एक आहे, आमचं लढणं पण एक आहे आणि लढू पण एकत्र. या ताकदीनं लढावं लागेल. आणि गावात जिल्ह्याचा संघर्ष. एखादा व्हिडिओ 5% खर्च करत नसेल शिवक बिलकुल खिंडा असो त्रिपाठी त्यांना तुम्हाला नोकरीवर आहे, तुम्ही मला जमत नसेल तर दुसरी एक फळी तयार करा. असं कसा शिवक खर्च करत नाही? काय फरक पडणार? एखादा आंदोलन केलं तर उतरा रस्त्यावर आणि हक्काची लढाई लढणं सुरू करा आजपासून. तुम्ही कधी कधी निवड आमान फणसून चालत नाही, नारळ पण धोता आलं पाहिजे. पहिला आंदोलन नारळ घेऊनच करा आता आणि ते शिल्लेलं चांगलं व्यवस्थित त्याच्यातल्या सगळ्या गुच्छ्या काढलेल्या म्हणजे मग खऱ्या अर्थानं पूजा होईल अधिकाऱ्यांची. काय मस्ती आली होती. एका कलेक्टरला पगार 3.5 लाख, 4 कर्मचारी वेगळे, ड्रायव्हर वेगळा, टेलिफोन घेणारा वेगळा. तो एक कलेक्टर खरी आणि त्याच्या ऑफिस मध्ये 11 माणसं ठेवतोय त्याच्या व्यवस्थेत. 11 माणसं. काम काय? कलेक्टर कधी तालुक्यावर जाताना दिसला तुम्ही? कधी आम्ही पाहिजे त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरताना कुठेतरी समस्या ऐकताना दिसला कलेक्टर? मस्ती आली साल्यांना. एवढी मस्ती आली. आमचे तर राज्यकर्त्याचे काय त्यांच्या 2-3 फाईल क्लिअर केल्या. त्यांचं भलं झालं का तुम्ही जाणा वाहत तिकडे समुद्रात. काही लेनदेन नाही. आमच्या आमदाराचा पगार 2010 मध्ये 70,000 रुपये होता. आता तो 3.5 लाख झाले. मग आम्ही मारले, पगार आमदाराचे वाढले. आमच्या पगारासाठी भांडावं लागतंय. हे सगळे 5% देशामध्ये मी सांगतोय. काय सुवर्ण काळ आला. देशामध्ये 5% कुठेच खर्च होते, फक्त महाराष्ट्रात. आणि देशामध्ये नाही जगामध्ये पहिलं मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण झालं. आम्ही बदलाव झालो. काय गुवाहाटी गेला म्हणजे जाऊ दे एकदाच होऊ दे बदला. पण मंत्रालय जर भेटत असेल दिव्यांग आले तर हे बदनामी परत येईल, संपून जाईल आमचं. आम्ही त्याच्यात खलास झालो. आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला. पण मला अभिमान आहे त्याचा आज मंत्रालयाची पाठी दिसत ना ते दिव्यांग मंत्रालयाची पाठी करून आम्हाला पूर भरून येतं. आज सचिव भेटला, मंत्री भेटला.
आणि तुम्हाला सांगतोय तुमचे दिवस आता अधिक चांगले होणार आहे. तुकाराम मुंडे सारखा सचिव आलाय तुमच्या नशिबी. सगळ्याची खरपट्टी करतोय. आता सगळे जे डुप्लिकेट दिव्यांग पुस्तक होते ना मला, ते सगळे घरात जाणार. कालच भेटून आलो आम्ही. त्या सगळ्यावर अनाशे योगायोग चांगले योग आपले आहेत. आणि ही लढाई तुमच्या हक्काची आहे मित्र. मी वाटते का आम्ही सगळे आंबा उत्पादक, मच्छीमार, नारळ सगळे बसू. हे थोडं होऊ द्या. आमचे आता 28 आंदोलन आहे. तुम्ही येणार आहे 28 नागपूरला? एवढे 4च लोक येणार आहे. मला काय मार खाल्ला होता तिकडे? आणि 2-3 दिवस मुक्कामी यायचा आहे आमच्या खर्चान. हा, स्वतःच्या खर्चानं. माझ्या काय मुलाचं लग्न थोडं आहे. माझाच खर्च मी चालू. तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला चालू आहे. आमंत्रण द्यायला आलो आहे. जसा मुलीचा बाप आमंत्रण देते ना, तसा बच्चूकडू तुमचा एक कार्यकर्ता म्हणून आमंत्रण द्यायला आलो आहे. नेता म्हणून नाही. आम्ही नेत्याच्या भांडीत पडत नाही. कार्यकर्ता म्हणून ठीक आहे. आणि मला काही मुख्यमंत्री वगैरे व्हायचं नाही आहे. मला कार्यकर्ता राहिलो ना तर मुख्यमंत्री कोणी जरी असलं तरी तो तुमच्या पायाशी उभा करण्याची ताकद आमच्याकडे आहे. उभा करू तुमच्या पायाशी. ही लढाई इथून संपली नाही. आता अधिक ताकदीनं अधिक आमच्या शेतकऱ्यांनी ठरवलं आहे. जर आपण फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात येऊ आणि तेव्हा निवडणुका संपल्या असेल सगळ्या आणि सिंधुदुर्ग ते पालघर म्हणजे मुंबईपर्यंत मार्चचं अधिवेशन घेऊ आपण. आणि मी सिंधुदुर्ग ते मुंबई पर्यंत पहिली यात्रा काढायला तयार आहे. तुम्ही तयार असेल सगळे तर. फक्त कोकण पट्ट्यासाठी. कोकणाशिवाय दुसरा विषयच नाही. कारण हे आमचं नाव आहे कोकण महाराष्ट्राचं. इथून स्वराज्याचे हुंकार पेटले होते. याच कोकणानं स्वराज्य निर्माण केलं होतं. ते कोकण जर अडचणीत असेल तर आम्ही जीवाची पर्वा न करता लढायला तयार आहोत. आम्ही पर्वा करणार नाही. म्हणून त्याच्यासाठी एकत्र ज्या सगळे जे काही मंत्री गिंत्री आमच्या भवानी जय शिवाजी, भवानी जय शिवाजी, जय किसान, जय जवान. मित्र, आपण त्यांना वेळ देऊ. उदयजी असू दे, कधी राणे असू दे, मोठे राणे, लहान राणे, त्याच्यापेक्षा लहान राणे, 3 राणे, भाऊ भाऊ एका दुर्वी भाषा काय या सगळ्यांना आम्ही फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला टाइम देतोय. काय असेल तर त्या आंबा उत्पादक, मच्छीमार, आमच्या नारळ, आमच्या दिव्यांगासाठी करा. नाहीतर सिंधुदुर्गापासून सुरू केलेली लढाई थेट मंत्रालयात थांबवून तर आम्ही थांबणारच नाही. कोणत्याही पक्षाचं असू दे, आम्हाला काही लेनदेन नाही. तुमचे पक्ष निवडणुकीत वापरा, मनिया काही करा, निळा वापरा, हिरवा वापरा, काही हिरवा वापरा, काय म्हणजे तिकडे पिवळा लावा, काय करायचं आम्हाला माहित आहे. त्या झेंड्याचा रंग जरी कोणता असला तरी तो झेंडावंत ना त्या कापडाचा, तो कापड माझा पाच शेतकरी पिकवतोय. कापड रंग कोणता असू दे, लेकिन कपड़ा तो हमारा है. मेरे किसान का है भाई, वो हमारे किसान का, इसलिए तुम्हारा रंग बेरंग हो रहा है. आणि त्याच्यासाठी एकत्र लढायचा आहे. आपण एवढ्या वेळ इथे थांबला. सगळ्यांचा आभार मानतो. सगळे लोक इथं आले, तुमचे आभार मानतोय. आणि आपण सगळे मिळून, माने साहेब असेल, सगळे मिळून आपण वरती सांगून दिलं पाहिजे का आता आम्ही कोकणी आहोत आणि आम्ही आता आंबा उत्पादक आहोत, आम्ही मच्छीमार आहोत, असं घेऊन लढावं लागेल. पक्ष घेऊन लढला माणूस का बसला काय वरतून कधी पेशंट काय सांगता येत आला कोण का बस खाली. आणि म्हणूनच तुम्ही कोणत्या पक्षात गेलो नाही. मला माहिती आहे कधी कोण इकडे सांगता येत. आणि म्हणून मी शिवसेनेत होतो पहिले. मी पहिला शिवसेनेत होतो, पण मला एवढं हे करू नका ते करू नका म्हटलं. आपलीच पार्टी बरी, ते दुसऱ्याचा महापेक्षा आपली पार्टी असली बरी. कधी उचलायची आपण, कधी बंद करायची, म्हणजे बाबाचं जात तिथे. त्याच्यानं मला त्या विधानसभेत एकदा बोलत होते आणि बोलता बोलता एका आपल्याला चिठ्ठी पाठवली आणि बच्चू माझ्या मतदारसंघात बोला. तू का बोलत नाही?
तुला काय बोलायला काय झालं, मला बोलायला लावतोय. तर तो मला माझीच पार्टी सत्तेत आहे, मला बोलता येत नाही, तिकीट भेटणार नाही. काढला अशा भामट्याला निवडून कोणी दिलं परिवाराला. म्हणजे हे असे भामटे तिकडे पाठवतोय आम्ही, कारण त्याला पक्ष चालू राहील ना तोपर्यंत तुमचं काही खरं नाहीये. राजकारणात काही सूत्र आहे, सरळ सरळ. जसं खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही ना, तसं तुमच्या जाती धर्मामध्ये वाद लावल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही राज्य करण्याचं. सरळ सरळ गणित आहे. आणि म्हणून आपण सगळे तयार आहे जय जवान, हात वरती करून सगळ्यांनी जय जवान, बोल भारत माता की. धन्यवाद.